दरम्यान अजून एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। बातमी राजकीय विश्वात आहे। वंचित आणि काँग्रेसची युती ही जवळपास फिसकटल्यात जमा असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। कारण जागा वाटपाचा तिढाच त्यांच्यात सुटला नाही, त्यामुळे वंचितनं काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं वंचित सोबत युती करण्याचा निर्णय घेतलेला होता। मात्र नाराजी व्यक्त केल्यानं वंचित आणि काँग्रेस पक्षाची युती होणार का यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। नेमकं प्रकाश आंबेडकरांनी काय ट्विट केलं या संदर्भात एकदा बघूया। काँग्रेसनं आपला जुना खेळ पुन्हा सुरू केलाय। लोकांमध्ये जे बोलतात त्या विरुद्ध ते वागतात। आम्ही कोणाकडेही गेलो नाही, ते आमच्याकडे आले। आमच्याकडे मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि शिवसेनेचे स्थानिक लोक युतीसाठी आलेले। वंचित आणि भाजप हे दोनच पक्ष महानगरपालिका निवडणुकीत 50-50% उमेदवार उभे करू शकतात। ज्या ठिकाणी युतीत काँग्रेस नीट नाही वागली, आम्ही ते उडवून लावलंय। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। जुई, एकीकडे आपण बघितलं वंचित आणि काँग्रेसची युती कुठेतरी होणार अशा चर्चा सुरू होत्या, बैठका सुरू होत्या, मात्र या सगळ्या चर्चांना हे ट्विट पूर्णविराम देत आहे का, काय वाटतं? खरं तर आपण पाहतोय सौरभ की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था पालिका निवडणुकींसाठी काँग्रेसने महाविकास आघाडीतून तर काढता पाय घेतला आहे। मात्र दुसरीकडे काँग्रेसने वंचित सोबत युती करण्याचा प्रस्ताव पुढे ठेवला आहे आणि चर्चा देखील दोन्ही पक्षांच्या सुरू आहेत, भेटीगाठी दोन्ही पक्षांच्या सुरू आहेत। अशातच आता प्रकाश आंबेडकर यांच्या एक्स पोस्टने पुन्हा एकदा या सगळ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे। कारण का प्रकाश आंबेडकर यांनी एक्स पोस्ट करत त्यात स्पष्ट लिहिलं आहे की आमच्याकडे खरं तर युतीसाठी इतरही मित्र पक्ष आहेत, आमच्याकडे तेही येत आहेत युतीसाठी। मात्र काँग्रेसने जर पुन्हा एकदा अडवणूक केली तर मात्र आम्ही त्यांना काय आहे ते दाखवून देऊ, अशा प्रकारचं एक्सपोज जे आहे ते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे। याचाच अर्थ काय तर सध्या 2 दिवसांपासून वंचित आणि काँग्रेसमध्ये भेटीगाठी सुरू आहेत जागा वाटपासाठी। मात्र हा तिढा अद्यापही सुटत नाहीये, कारण का काँग्रेस सर्वाधिक जागा मुंबईत मागत आहे आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित देखील मुंबईत सर्वाधिक जागा मागत आहेत। हा जो तिढा आहे तो सुटत नाही आणि अशात जर काँग्रेसने अडमुठेपणा केला तर मात्र वंचित देखील काँग्रेस सोबत जाण्यास तयार राहणार नाही, अशीच प्राथमिक माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत खरं तर येते। त्यामुळे येत्या काही काळामध्ये म्हणजे येत्या काही तासामध्ये वंचित आणि काँग्रेसचं मिलन होणार का वंचित आणि काँग्रेसची जी युती घोषित व्हायच्या आधी सुटणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। निश्चितच जुई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।